आपण पाहत होतो पाचवं गुणस्थान. पाचव्या गुणस्थानाचं नाव पाहिलं होतं देशविरत. त्याचे 4 नावं पाहिली होते, देशविरत किंवा देश संयम, विरताविरत किंवा संयमा संयम, हे आपण काल पाहिलं होतं. आणि त्यामध्ये सांगितलं होतं प्रत्याख्यानावरणाधिकांचा उदय आहे, म्हणजे प्रत्याख्यानापासून पुढचे प्रत्याख्यानावरण संज्वलनांचा उदय आहे, पण प्रत्याख्यानावरणच्या मागचे जे आहेत अनंतानुबंधी प्रत्याख्यानावरांचा उदय नाही. प्रत्याख्यानाचा उदय म्हणून पूर्ण संयमाचा अभाव आहे आणि अप्रत्याख्यान गेलेलं आहे म्हणून सांगितलं काय आहे, थोडासा काय आहे देशव्रत उत्पन्न होतं. मग किती प्रकारची असंयम बघितला होता, 12 प्रकारचा. त्यापैकी सांगितलं काय आहे, एक फक्त त्रस हिंसेचा काय आहे त्याग आहे, बाकीच्या 11 प्रकारच्या हिंसेचा त्याग नाही. म्हणजे बाकीच्या 5 हिंसा आणि इंद्रिय असंयम विषयीचा त्याग नाही आहे. अशा प्रकारे 11ची अविरती आहे आणि 1ची काय आहे विरती आहे. अशा प्रकारे आपण काल 5वं गुणस्थान पाहिलेलं होतं. आता त्यानंतर पुढं गुणस्थान काय आहे 6वं आहे ना. हे सगळं आपलं झालेलं आहे, फक्त रिव्हिजनचं झालेलं आहे. तर प्रमत्त विरत, प्रमत्त आणि विरत शब्द सांगितला. प्रमत्त का पडला तर संज्वलन आणि नवनोकषाय यांचा काय सांगितलं आहे तीव्र उदय, बरोबर. हे तिथं निमित्त आहे, बरोबर. आणि तेव्हा विरत का नाव पडलं तर मिथ्यात्व आणि 3 कषाय चौकडी यांचा काय आहे अनुदय आहे म्हणून विरत नाव पडलेलं आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कळलं का नाही आहे ना. मिथ्यात्व आणि 3 कषाय चौकडींचा अनुदय, कपडे काढले म्हणून विरत नाही, कळलं. ते चरणानुयोगामध्ये म्हटलं जातं की कपडे काढले म्हणजे विरत आहे, संयमी आहे. परंतु इथं काय सांगितलं, पिंचिका मंडूल घेतलं म्हणून विरत नाही. कर्णानुयोगामध्ये कर्माच्या भाषेनं सांगतात काय, मिथ्यात्व आणि 3 कषाय चौकडी यांचा काय झाला अनुदय. हे झालं असेल तर त्यांना म्हणायचं विरत, कळलं का नाही आहे ना. जर मिथ्यात्व काय माहीत नाही, 3 कषाय चौकडी माहीत नाही, त्यांचा अभाव केला नसेल आहे ना, तर मग काय त्याला अर्थ नाही, विरतच नाही आहे. मग भलेही तो बहिरंगामध्ये कोणीही असो आहे ना. नाहीतर आपल्याला काय वाटतंय, नाही नाही चालतंय, चलता बिलता कुछ नाही. कुंदकुंदाचार्यांनी पण तेच सांगितलं, कळलं का नाही. नेमिचंद्राचार्यांनी पण तेच सांगतात, वीरसेन स्वामी पण तेच सांगतात, कळलं का नाही. भूतबली पुष्पचंद्राचार्य पण तेच सांगतात. आणि ते सांगणारे कोण आहेत, साधूच आहेत. पंडितांना सांगितलं तुम्हाला ऐक पटणार नाही, सांगणारे साधूच आहेत, त्यांनीच लिहिलेलं आहे. आणि त्यांनी काय मनाचं सांगतायत, कुणी सांगितलं आहे खरं, सर्वज्ञांचे वचन आहे, कळलं. म्हणून तिथं सांगितलं काय की अशा प्रकारे हे विरत शब्द का पडला हे पण कळलं पाहिजे. तर प्रमत्त का काढला समजा, मग प्रमत्त विरत ह्यामध्ये प्रमत्त जो शब्द आहे, बरं तो समजूया, पुढचं बघूया मग त्यानंतर. मग प्रमत्त शब्दाने सांगितलं काय, प्रमाद मल को उत्पन्न करणे वाला हे, कळलं का नाही. प्रमाद उत्पन्न होतो का नाही, तर हा मल उत्पन्न करतो. मग तो जो आहे प्रमाद 2 प्रकारचा सांगितला. एक आहे व्यक्त जे आपल्याला कळून येतो हा, आणि दुसरा आहे अव्यक्त जे आपल्या बुद्धीमध्ये पकडीत येत नाही, परंतु तो प्रमाद असतो, कळलं का नाही. अशा प्रकारे व्यक्त आणि अव्यक्त असतो. तर त्याला शास्त्रात सांगितलं चित्रल सांगितलं आहे. म्हणजे चित्रल म्हणजे काय, अनेक प्रकारचा. विचित्र सांगितलं आहे ना, विचित्र म्हणा किंवा चित्रल म्हणा. तर अशा प्रकारे त्यामध्ये रंगीबेरंगी छटा दिसून येतात आहे ना, तर त्याचं नाव आहे प्रमाद, कळलं का नाही आहे ना. म्हणजे थोडक्यात अस्थिरता दिसून येते, समजलं का नाही. परिणामांची सगळी काय आहे इथं अस्थिरता दिसून येते पुढं. आणि विरतमध्ये सांगितलं काय, 28 मूलगुण आणि शीलांच्या भेदांनी काय आहे सांगितलं युक्त होतं, हे त्यांचे परिणाम असतात तिथं है ना. जेव्हा मिथ्यात्व आणि 3 कषाय चौकडींचा अनुदय होतो तेव्हा 28 मूलगुण आणि शीलांच्या भेदांनी काय होतात ते युक्त राहतातच, राहावा म्हणून सांगावं लागत नाही, कळलं का नाही, लक्षात येते का नाही. म्हणून मी सांगितलं ना, सांगायला लागतंय
तिथं सांगितलं काय आहे, मोक्ष मार्ग नाही. जिथं सांगायला लागत नाही तिथं खरं आहे. उदाहरण दिलं होतं का नाही, स्वर्गामध्ये देवगती माहिती आहे का नाही, देवगतीमध्ये कोणी पण देव जन्मला काय करायचं, पहिल्यांदा काय प्रोसेस असते, पहिल्यांदा जन्मल्यानंतर ते सगळेजण त्याचं स्वागत करतात, जय जय वा वा स्तुती करतात, त्याला बरं वाटतं. मग नंतर त्याला सांगितलं जातं आता इथं सरोवरात जाऊन आंघोळ करा. कळलं का, सरोवरात जाऊन आंघोळ करा. त्यानंतर इथे दागिने ठेवलेले आहेत, कपडे दागिने घाला आणि देवाच्या पाया पडायला जावा अकृत्रिमजीन मंदिरात. मग हे ज्याला सांगावं लागतं तो असतो मिथ्यादृष्टी. पण सम्यदृष्टीच्या इथं त्या बाकीच्या देवांना सांगायला लागत नाही. ते जय जय वगैरे झालं, तो अवधिज्ञानानं जाणतो मी कशा काय स्वर्गात आलेलो, ओहो हे धर्माची महिमा आहे ना, हे माझं सम्यक तो परिणाम आहे, समजलं का नाही. मग त्यामुळं तो तिथून जातो, आंघोळ वगैरे करतो आणि जातो मंदिरात. त्याला सांगावं लागत नाही मंदिरात जावा म्हणून. कळलं का नाही. मंदिर हे एक रूपकात्मक आहे. अशाप्रमाणे सगळ्याच गोष्टीत आहे. ज्याला सांगावं लागतं स्वाध्याय करा, समजायचं मिथ्यात्व आहे. ज्याला सांगायला लागतं आहे मंदिरात या, समजायचं मिथ्यात्वच आहे. सांगायला लागतं का नाही, आहे का नाही. एवढे वर्ष झालं अजून तुम्हाला सांगायला लागतं आहे म्हटलं तर मिथ्यात्वच आहे. काय 32 कमीत कमी, हां त्या जगन्य देवाला, म्हणजे जो अगदी हलक्यातला हलका नोकर जरी असेल, काय म्हणतात जसं आपण बघतो का नाही, एखादा एकदा गरीबातला गरीब जरी असला तरी त्याच्याकडे काय असतंय, हां हां बरोबर ते सांगायचं तुम्हाला, मोबाईल. हो मोबाईल. किती पण गरीब असू द्या, कितीही दरिद्री असू द्या, खायला एक वेळ त्याच्याकडे काय नसणार, अन्न नसणार. आटा नहीं होगा लेकिन डाटा जरूर होगा. का डेटा डेटा डेटा. कळलं का नाही. म्हणजे खायला एक वेळ अन्न नसणार, कळलं का. परंतु मोबाईलचा रिचार्ज नक्कीच असते. म्हणजे तो घटवले सांगायचा अभिप्राय. म्हणजे कमीत कमी त्यामुळे त्या देवांना, ज्या सामान्यातला सामान्य जरी देव असला, हीनातला हीन देव जरी असला, कळलं कमी हीन म्हणजे कमी वृद्धिधारी देव, कळलं का नाही, तर त्याच्यावरसुद्धा 32 देवी असतात. हां काय प्रश्न आहे मग. नाही असतात ऑलरेडी, ते काय त्याच्याबरोबर थोडंच उत्पन्न होतात, ऑलरेडी असतात. ते वाट बघतात आहे ना, तुम्ही आमचे स्वामी आहात, आहे का नाही, आम्ही तुमची वाट बघत होतो. माहिती आहे ना गोष्ट त्या ह्याची भिल्लाची, त्याने खदीरसार भिल्ल नाही, खदीरसारच की खदीरसार भिल्लाची, इंटरनेट नाही हो तुम्हाला पटपट पटपट लगेच दाखवत असतं. खदीरसार भिल्लाची गोष्ट, कावळ्याचं मांस सांगितलं मंदिराच्यानी, सांगितलं कावळ्याचं मांस खाऊ नका. यूट्यूबवरनं तुम्ही बघून घ्या, आहे ना. मी थोडक्यात फक्त फास्ट सांगतो, आहे ना. तर कावळ्याचा मांस खाऊ नका म्हणून नियम घेतला होता, भिल्ल होता ना तो, आहे ना. तर मग ठीक आहे म्हणला, आजारी पडला, डॉक्टरांनी सांगितलं तेच खायचं आहे का नाही. आपल्यासारखा काय विचार करणार, प्रायश्चित्त घे बरंच. मी म्हणलं ना हे असतं श्रद्धान, कळलं का. परंतु तिथं नाही, नाही म्हणजे प्राण गेलं तर चालेल पण मी खाणार नाही. तर त्याने तो म्हणला आणि झालं. मग त्याला समजावून सांगायचं, त्याचा दुसरा कोण येत होता, मी होणार ना, कोण होता, हा ना, नातेवाईकच होता की त्याचा. तर तो त्याचा ऐकत होता म्हणून त्याला बोलवलं. येत असताना मग ती वन देवता, आता ते महत्त्वाचं आहे, ती वन देवता जी होती ती रडत होती. मग ती का रडती विचारलं तर सांगितलं काय की तुम्ही जर तुमच्या पाहुण्याला जर समजावून सांगितलं मांस खा, तर तो मांस खाणार आणि स्वर्गामध्ये माझा नवरा होणार नाही, म्हणून मी रडते. आता इथं आलं बरं का, नीट आहे का, ते वाट बघतात स्वर्गात त्या देवी, समजलं का नाही. पण मग ठीक आहे म्हणलं, त्यांना ती घरी जाऊन सांगितलं, उगाच सकाळी पुढं म्हणला ती पाहुणा, आणि नंतर ती तरीसुद्धा काय ऐकायला तयार नाही. मग त्यानं घटना सांगितली काय की ती दिदी असं रडत होती, तू स्वर्गातला देव होणार आहे वगैरे वगैरे वगैरे. मग त्यानं विचार केला की एवढा एक मांस, आता तर मारायला लागलो आहे, एक मांस सोडलं तर असं होतं आहे. मग महाराष्ट्र म्हणत होते सगळंच मांस सोडा, देऊन टाकतो तुम्हाला. सगळं मांस सोडलं आणि मेला. मग ती सगळं त्याची क्रिया वगैरे झाली आणि गेला ती.
त्याचा जो पाहुणा आहे तो आपापल्या गावाला चालला होता, परत तेच जंगल लागलं आणि परत ती देवी रडतीच आहे. आता का रडायला लागली? आता म्हणले त्यानं सगळं सोडलं, ती वर्षा देव झाला. म्हणजे तिचा नवरा नाही झाला, म्हणजे ते देवी वाढ बघती, मग दुसरा कोण होईल ते होईल. आलं का लक्षात? मी कशासाठी सांगितलं? असं काही नाही की बाबा तुम्ही देव झाला म्हणजे तेव्हा सगळ्या देवी ज्या जन्मल्यात त्याच असणार, असं नाही. ते वाट बघत असते ती, आहे ना. ती सगळी आहे चर्चा. पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये सगळं ते हां घेऊन जातात आपल्या देवांना, आपापल्या देवींना, आहे का नाही. असं ते सगळं आहे प्रकार. तर काय सांगायचं होतं की अशा काय कशा विषय निघाला काय नाही, स्वर्गातल्या देवाचा विषय काय निघाला? हां मिथ्यात्व असेल तर सांगावं लागतं, आणि जर सम्यत्व असेल तर सांगावं लागत नाही. हे सांगतोय. धर्म करा सांगावं लागतंय म्हणजे मिथ्यात्व आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ, कळलं का नाही? म्हणजे क्लिअर कट एकदम, आहे ना. सांगावं लागतं ना, जर तुम्हाला मंदिरात या, काय स्वाध्यायाला या, हे सांगावं लागतंय. अजिबात सम्यक्त्व नाही, कळलं का नाही? आणि सांगावं लागत नाही जे स्वतःहून येतात, कळलं का नाही? रुची आहे तिथं वीर्य लागतंच, कळलं का नाही? म्हणून ते घटवलं स्वर्गातल्या देवांचं. कारण श्रद्धा नाही ना की ह्याच्यामुळं माझं कल्याण होणार आहे ना, त्यामुळं मला स्वाध्याय करायला पाहिजे, मला देवदर्शन करायला पाहिजे, मला काय धर्माचा आश्रय घ्यायला पाहिजे, देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात राहायला पाहिजे, हे सांगावं लागत नाही. सांगावं लागतं म्हणजे प्रॉब्लेम आहे, कळलं का नाही? हा नियम लक्षात ठेवायचा नाही ना. मी पुढं मला सांगायला लागणार नाही. तर अशा प्रकारे सांगितलं काय की हे सांगितलेलं आहे की 28 मूलगुणांचं जे पालन करतात ते विरत. प्रमत्त विरत समजलं का? हां आता ह्यामध्ये काय घटवायचं होतं बरं? संज्वलन. हां तर प्रमाद, हां प्रमत्त हे सांगायचं होतं. हे विषय समजा. मग प्रमत्त विरत हा मध्ये प्रमत्त जो शब्द आहे तो कुठला दीपक आहे? प्रमत्त जो शब्द आहे ना अंत्यदीपक आहे. लक्षात येतंय ना? का अंत्यदीपक आहे? पुढं नाही आहे पण मागं होता. पहिल्या गुणस्थानापासून होता, मग 6व्या गुणस्थानापर्यंत प्रमाद आहेत, कळलं का नाही? त्यामुळं अंत्यदीपक समजलं का? पण पुढं आहे का आता? हा ना, पुढं त्याचा प्रकाश नाही, म्हणून प्रमत्त हा शब्द अंत्यदीपक. विरत शब्द जो आहे तो काय आहे? बरोबर आहे, आहे ना. मध्यदीपक देशविरतमध्ये आलं ना ऑलरेडी विरत, कळलं का नाही? हां जर तुम्ही पूर्ण संयम म्हणून लावत असाल तर आदिदीपक, आहे ना. आणि मात्र संयम म्हणून लावत असाल तर मध्यदीपक. कळतंय ना? आदिदीपक मध्यदीपक कळतंय का नाही? काय निशांत भैया आहे ना, है ना. हा हे विरती, विरत म्हणजे संयम आहे का नाही? आहे ना. पूर्ण संयम कुठून सुरू झाला? 6व्या गुणस्थानापासून, म्हणून तो आदिदीपक म्हणला. पण नुसता संयम शब्द जर घेतला असता तर आपल्याला 5व्या गुणस्थानापासून श्रावक अवस्थेत झाला का नाही संयम सुरू? कळलं का नाही? देशविरत नाव होतं नाही 5व्या गुणस्थानाचं, म्हणून गुणस्थानाचे नाव पक्क करा म्हटलं होतं तुम्हाला, कळलं का नाही? तर अशा प्रकारे ते सांगितलं कोण. मग ते त्या अपेक्षेने हे मध्यदीपक झालं. मध्यदीपक म्हणजे सेंटरला नाव आलं, नाव स्टार्टिंगला येतंय म्हणजे ती प्रोसेस, कळलं का नाही? एंडिंगला होते का मध्ये होते, तर त्याच्यानुसार ते दीपक म्हटलं जातं. जसं प्रमाद आहे का नाही, पहिल्या गुणस्थानापासून चालू आहे का नाही प्रमाद? पहिल्यात आहे, दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात आहे, 5व्यात आहे, 6व्यात पण आहे. पण 6व्याच्या पुढं आहे का? पुढं प्रमाद आहे का? तिथं सगळी ध्यानावस्थाच आहे ना, शुद्धोपयोगाच आहे ना फक्त, कळलं का नाही? संपलं. मग त्यानंतर सांगितलं प्रमाद नाही, म्हणून तिथून सगळे काय झाले? सगळे अप्रमादी आहेत. म्हणून प्रमत्त हा शब्द इथं काय झाला? अंत्य. अंत्य समजते ना? एंड है ना. इसके आगे अब नहीं. झालं ना सोपं? आता अशा प्रकारे हे इथं सांगितलं. मग हे सांगितल्यानंतर मग म्हणाले आता प्रमाद
किती प्रकारचे आहेत? गेले का विसरून सगळे? किती प्रकारचे प्रमाद? 15 प्रकारचे. कुठले कुठले? 4 विकथा, हा ना, प्रणय म्हणजे स्नेह, आहे का नाही? समजलं? अशा प्रकारे हे काय झाले? 15. 15 कसे झाले? 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले नीट आणि गुणिले 1 अधिक आहे का? सॉरी, हां बरं अधिकच करू की मग पहिल्यापासून. 4 योग 16 होईल ना इथं. हां बरं, लक्ष आहे, चांगलं लक्ष आहे ना. तर मग काय होईल सांगितलं? झाले का 15? 4 अधिक 4 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 आहे ना. अशाप्रमाणे काय सांगितलेलं आहे? 15 प्रमाद झाले, है ना, है ना. प्रयत्न करायचे, लक्षात ठेवायचे. मग 4 विकथा कुठल्या कुठल्या? वाचा नावं. आपलं सोपं लक्षात आहे. भले ही शास्त्रातले शब्द आहेत, अवनी, पाल, भक्त वगैरे, कळलं का? पण आपलं लक्षात ठेवायला सोपं लक्षात ठेवायचं, जेणेकरून त्या नावात कळलं पाहिजे ना आपल्याला. परत ते भक्त कथा म्हणजे अजून कसली भक्तांची कथा वाटायची, आहे का नाही? सो त्यापेक्षा म्हणून काय सगळं सोपं आपलं काय? स्त्री कथा, नंतर भोजन कथा, नंतर राष्ट्रकथा आणि त्यानंतर चोर कथा. ठीक आहे ना. अशा प्रकारे सांगितलं काय? ह्या 4 कथा माहिती आहेत ना? 4 कथा सांगितलं सगळं. स्त्री संबंधी सगळ्या स्त्री कथा, भोजनासंबंधी सगळ्या, राष्ट्रासंबंधी सगळं, पॉलिटिक्स काय जे असेल ते सगळं राष्ट्रकथा, आणि बाकीचे सगळे काय आहेत? चोर कथा, आहे का नाही? या 4 प्रकारच्या काय सांगितल्या? विकथा. का? ह्या संयमाच्या काय आहेत? विरुद्ध कसा. पुढं 4 कशा सांगितलं? संयमाच्या गुणांचा घात करणारे. कुठले कुठले? सोपं आहे. पुढं 5 इंद्रियांचे विषय कसे आहेत? संयमाच्या विरोधी, इंद्रिय विषयरूप व्यापारामध्ये नेतात, आहे का नाही? म्हणून काय सांगितलं? हे कुठले कुठले? बरोबर. निद्रा सांगितलं, सामान्य का भी ग्रहण नाही होणार, आहे का नाही? आणि स्नेह, प्रणय म्हणजे सांगितलं बाह्य पदार्थामध्ये स्नेह, आसक्ती, बाहेर राहिला, कळलं का? समजलं? हे आपण घडवलेत ना 15 प्रमाद, आठवत आहे का नाही? है ना. आणि ह्या 15चा जर गुणाकार केला तर मग पुढं आपण बघितलं तर 80 होतात. 80 कसे काय? हे गुणाकार ते होतं, है ना. 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 1 किती होतं आहे? 4 × 16, 16 पंचे 80 आणि गुणिले 1 गुणिले 1 असे प्रमादाचे काय होतात? विस्तारानं बघितलं तर 80 भंग होतात. समजलं का नाही? सोपं आहे ना. लक्षात राहील का? मग हे घटवायचं कसं हे पण आपण सांगितलेलं आहे. कुठलेही जे आपल्याला विचार येतात त्या विचारामध्ये हे प्रमादाचे भंग घटवायचे. आपल्याला वाटतं माझी काहीच चूक नाही, वाटतंय का नाही? माझी काहीच चूक नाही, प्रत्येकजण असं म्हणतं, पण हे चूक आहे. जोपर्यंत स्वभावात राहत नाही तोपर्यंत हे सगळ्या काय आहेत? चूक आहे, प्रमाद आहे. कळलं का नाही? आहे ना. मग तो प्रत्येक गोष्टीला इथं घटवायचं आहे आणि आपण मध्ये घटवलेलं आहे. घटवलं आहे का नाही? हां, आता कोण सांगू शकेल का एखादं उदाहरण? मी सांगणार, पण त्यापेक्षा तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला स्वतःला काय होईल? पक्का होईल. आता रिव्हिजन चालली ना आपली. हां, सांगा की काय तर सांगा की, मग उदाहरण सांगा की. आज काय बनवणार आहे? आज बासुंदी बनवणार. चांगलं. हां, पुढं. हां, माझा पहिल्यांदा कथा ओळीनं जायचं, आहे ना. काय बासुंदीबद्दल आहे ना, है ना. मला बासुंदी आवडली हे वाक्य झालं. मग त्यामध्ये काय? भोजन कथा झाली. कशा आहे? आवडली म्हणल्यानंतर लोभ कशा आहे झाला. इंद्रिय कुठला? रसनेंद्रियामध्ये, आहे का. आणि निद्रा आणि स्नेह तर आहेच, आहे ना. स्वभावात झोपला, पराशी आटायचं आहे. स्वभावात झोपला म्हणून निद्रा आणि पराशी आटायचं आहे म्हणून काय आहे? स्नेह. कळलं? सोपं आहे का नाही? काय अवघड नाही. मग हे म्हणताना कसा भंग म्हणला जातो? भोजन कथा आलापी, है ना. लोभ
कशाई. कळलं का? रसनेंद्रिय वशंगत. काय शब्द लावला कळलं का ना? है ना? आलापी. कळलं का नाही? त्यानंतर जो काय क्रोध कशाई, मान कशाई, लोक जे काय असं कशाई, त्यानंतर जो इंद्रिय आहे त्या इंद्रियांच्या वशंगत. रसनेंद्रिय वशंगत. पुढं निद्रालू आणि स्नेहवान असं त्या भंगाचं नाव झालं पूर्ण. काय नाव झालं परत सांगतो बघा. भोजन कथा आलापी. काय लिहायचं फक्त इथं? आलापी. जी कुठली पण कथा येईल त्याला काय म्हणायचं? आलापी. कळलं का नाही? है ना? भोजन कथा आलापी. पुढं कशाई. जे कुठला असेल तो. लोभ कशाई. कळलं? है ना? पुढं इंद्रियांच्या मध्ये काय आहे? रसनेंद्रिय. है ना? वशंगत. रसनेंद्रियाच्या वशंगत घ्याला का नाही? वशंगत समजते ना? त्याच्या वश झाला. आहे ना? पुढं निद्रालू. आणि पुढं हे सगळे 80 भंगामध्ये काय होतात? हे सगळे भंग लागतात. निद्रालू आणि स्नेहवान सगळ्यामध्ये कॉमन आहे. ते तर लावायचं. बदलतंय कुठं? फक्त इकडेच बदलतंय. कळलं ना? कुठली पण कथा असेल तर त्याला काय लावायचं? आलापी. 80 भंग बघतो ना. भंग समजते? भंग म्हणजे काय? भंग म्हणजे भेद. भंग म्हणजे काय? भेद. समजलं? तर 80 मध्ये काय सांगितलं? आलापी. है ना? कुठली कथा आहे त्या कथेला फक्त पुढं काय लावायचं? त्याचं सरनेम लावायचं आलापी. कथा घेतलं की आलापी. कळलं का नाही? नंतर कुठला पण कशा आला तर फक्त कशा ई करायचं. आहे का नाही? कुठला पण इंद्रिय असेल तर त्याच्या पुढं काय लिहायचं आहे? वशंगत. पुढं निद्रालू स्नेहवान. लक्षात राहील ना कसं त्याचं नाव झालंय पूर्ण? कळलं? आता दुसरं उदाहरण कोण सांगतंय? अजून एक उदाहरण घेऊन थांबू. म्हणजे पुढे जाऊ. थांबू. हा ना? दुसरं उदाहरण सांगा की. आता हे सांगू नका परत. तेच हा ना? भारत आणि पाकिस्तान. ऑपरेशन सिंदूर. है ना? सो काय म्हणणार तुम्ही? राष्ट्रकथा आलापी. पाकिस्तानावर चिडलाय का नाही? क्रोध कशाई. है ना? पुढं इंद्रिय डोळ्यानं बघितलं त्यामुळं चक्षुरेंद्रिय वशंगत. निद्रालू आणि स्नेह. काय? मग ऐकलं असेल तर कानानं. डोळ्यानं बघितलं म्हणून डोळ्यानं. है ना? आता म्हणून आम्ही दोन्ही एकदम केलं. दोन्ही एकदम होत नसतं. सांगितलं ना? कुठलाही कशाय. काल सांगितलं होतं. कुठलाही कशाय असो क्रोधपैकी क्रोध येईल. आले तर काय? ज्या गुणस्थानात जे असतील. पहिल्या गुणस्थानामध्ये किती क्रोध आहेत? तर ते 4ही क्रोध येतील. अनंतानुबंधी, प्रत्यक्षानावरण, प्रत्यक्षानावरण. जेव्हा उदय येणार. उदय चाललाय बरं का? उदय लक्षात घ्या. उदय येणार तेव्हा क्रोधाचा तर येईल, नाहीतर मानाचा येईल, मायेचा येईल, नाहीतर लोभाचा. आणि त्या गुणस्थानामध्ये जेवढे असतील. पहिल्या 4ही आहेत अनंतानुबंधी आधी. चौथ्या गुणस्थानामध्ये 3 आहेत. अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संजलन आदी. कळलं का नाही? 5व्या गुणस्थानामध्ये 2 प्रत्याख्यानावरण. आणि मग त्या गुणस्थानामध्ये त्यांच्या सगळे उदय येणार तेव्हा ते सगळे क्रोध येणार. आले तर सगळे मान येणार. त्या गुणस्थानातले सगळे माया येणार. आणि आले तर सगळे लोभ येणार. परंतु एका वेळेस क्रोधन मान एकदम येणार नाही. उदय येणार तेव्हा काय होणार? एकाचाच उदय असतो. बरोबर का नाही? तसं इथं सांगतो. आता हे काल कर्माच्या अपेक्षेने सांगितलं होतं. तसं इथं एका वेळेस तुमचा उपयोग दोन्ही इंद्रियात जाणार नाही. कळलं का? जे का आता म्हणून आम्ही ऐकतोय पण बघतोय पण ते उपयोग एवढा फास्ट पलटतो. कळलं का? जे आपल्याला पकडीत येत नाही. पण ॲक्च्युली तेव्हा सांगितलं एका वेळेस एकाच इंद्रियाचं काय असतंय? उपयोग असतो. कळलं का नाही? लक्षात आलं का? है ना? कानानं पण ऐकताय आणि डोळ्यानं पण पाहताय. त्यासोबत टी व्ही बघता बघता खाताय. खायचं नाही सांगितलं ना? आता काय स्वयंपाक घरातच टी व्ही आलाय सगळ्याच्या. मला माहिती आहे की मी बघतोय. ते असा मोठा टी व्ही आला नाही तर मोबाईल.
किती वेळा सांगितलं स्वयंपाक बनवत असताना काय तर लावत जावा. भक्तामर स्तोत्र पाठ आहे का तुमचं? काय नसेल तर लावा भक्तामर स्तोत्र. ज्यांचं पाठ आहे त्यांनी दुसरे स्तोत्र लावा. कल्याण मंदिर लावा, एकी भाव स्तोत्र लावा. काय पाठ करू शकताय का नाही? नाहीतर आपल्याच आवाजामध्ये 14 गुणस्थान 14 मार्ग नसतान उदय अनुदय वगैरे पाठ करून ठेवून लावा आणि ते रोज घोका स्वयंपाक करता करता. करू शकता का नाही? है ना, ते काय नाही संस्कार करत आहे ना. आणि उगा आपलं काय तर मग बघत बसायचं आहे. आणि ते पुरुष पण तसलंच खाता खाता काय करायचं. म्हणून मी नियम दिला होता, आठवते का? काय नियम दिला होता? जेवताना बोलायचं नाही. हा ना, इथं बोलायचं आहे तिथं बोलायचं नाही. मोबाईल आला की लगे उचलतात. काय सगळे इतके इतके दोष लावतात का नाही. आणि म्हणून हे तत्वज्ञान शिरत नाही. म्हणून जेवताना किती वेळ सांगितलं. आपले साधू जेवताना कसं करतात सांगा बघावर. है ना, पूर्ण शांततेत जेवतात का नाही? है ना, जेवता. आणि ही पद्धत होती पूर्वीची. आता काय इतकं वसवस करत जेवतात का नाही कोणास ठाऊक. है ना, बघायचं ना तुम्हाला बघा, पण जेवताना नाही. रूल एवढा, जेवताना काय करायचं, कुठं बघायचं, ताटात बघायचं. हां, मग भरभर जेवायचं आणि बघत बसायचं. पण जेवताना नाही बघायचं. कारण त्याच्यासारखे वाईट संस्कार कुठं होत नाहीत. काय म्हणतोय ना, ऐकत नाही काय, कानाखाली वाजवा. कळलं का नाही? चालते हिंसा चालते. ऐकत नाही बिकत नाही जी गोष्टच नाही, सवय तशीच लावा. वारंवार सांगतोय, कळलं का? परंतु नियम म्हणजे नियम. आणि हे जोपर्यंत महिला ठरवत नाहीत, पुरुष काय नाही हो. तुम्ही पहिल्यांदा नियम ठरवा. जेवताना नो मोबाईल, नो टी व्ही. कळलं का? अजिबात नाही. जेवण जात नाही काय माहीत नाही, नीट जेवायचं मग काय करायचं करा. काय म्हणतो कळलं का नाही? थोडं वाईट होऊ द्या. बाकीच्या गोष्टी तुम्ही वाईट झाला का नाही काय विचारते. सवय लावायची, थोडं वाईट होऊ द्या पण कठोर बनायचं आहे ना. पण व्हायचं सवय. त्यांना भले ही आत्ता पटणार नाही, भले आत्ता मान्य करणार नाही. ते म्हणतील नाही जेवत, राहा उपाशी आहे का नाही. खाऊ दे बाहेरचं, किती दिवस खाते मला बघू द्या. मी ते पण आज सहचिंतन झालं होतं आहे ना. म्हणजे प्रकरण काल असं झालं होतं, चर्चा काय बरं जेवण्याबद्दल झालं होतं. हां नाही सकाळी, आज नाही सकाळी झाली दुधाच्या इथं. सो काय चाललं होतं की बाहेरचं आवडतं आपल्याला आहे का नाही, किंवा दुसरे कोणा आल्याकडं आवडतं, पण घरातलं का आवडत नाही. कारण घरातले जे आहेत बनवणारे ते काय तेल शेंगदाण्याचा कूट थोडं टाकतात. हे बाहेरच्याला काय असते जरा म्हणजे, कारण शरीराला चांगलं नाही म्हणून टाकते ती. आणि आपल्या तब्येतीच्या दृष्टीने विचार करते ती. आणि त्यांना काय पडलेलं असते, पैसा. तुमचं शरीराचं काय बी होऊ द्या. कळलं का नाही. हे हॉटेलमधलं का आवडतं, हॉटेलमधलं का आवडतं. अहो मसाला नाही, सगळं जुनं असतंय, सगळं हलक्या क्वालिटीचं असतंय. घरामध्ये सगळं चांगल्या क्वालिटीचं येतं. रेशनचा गहू खाऊ घाला घरी, मग बघा छान म्हणते, हॉटेल सगळं लागते म्हणते. खरं सांगतोय आहे ना. पण मी नेहमी सांगतो, ज्यांना बाहेरचं आवडतंय त्यांनी भले 5 स्टारमध्ये का खायना, महिनाभर हॉटेलमधलं खाऊन दाखव. तब्येत चांगली राहते का. हां, बाहेरचं खाऊन दाखवा, महिनाभर खायचं पूर्ण 30 दिवस आहे ना. आणि तेच घरातलं वर्षभर खावा आहे ना, काय सुद्धा बिघडत नाही. म्हणजे सांगायचा अभिप्राय काय असतो, इथं विवेक असतो, तिथं काही सुद्धा हे नसतो. म्हणून तर ते अन्न पचत नाही. का पचतंय? किती दिवस खाणार बाहेरचं, खावा बरं. कोणी पण असो, किती पण असो. मी चांगले पहिले ते काय म्हणतात, घरातली काय ते मेस लावा. पोरं शिकायला वगैरे जातात का नाही, काय लावतात है ना मेस. हॉटेलचं का खात नाही. हां हां 100% चवीला किती पण चांगलं असू दे, पण तब्येत नाही ना राहत तुमची. तुम्ही खाऊ शकणार नाहीत महिनाभर. खाऊ शकणार नाही म्हणजे इच्छा किती पण असेल
शरीर खाऊ देणार नाही. समजलं का? तर सांगायचा अभिप्राय म्हणून काय विषय कशावरनं निघाला की एका वेळेस एकच उपयोग असतो इंद्रियांचा, सांगितलं काय एक. त्यामुळं अजिबात एवढं तर पाळायलाच पाहिजे की जेवताना अजिबात काहीही मिळणार नाही. हा ना, स्वयंपाकघरात येण्यापूर्वी एक नाही बाहेर काय टाकायचं, चप्पल जसं बाहेर ठेवता का नाही, का चप्पल घालून येतं तसं स्वयंपाकघरात येण्यापूर्वी बाहेर रॅक करायचा, मोबाईलमध्ये बाहेर टाकल्याशिवाय यायचंच नाही घरात. स्वयंपाकघरात बघायचं नाही, बघा ना, कोण नाही म्हणते, पण खाताना नाही. अशी प्रयत्न करा, सवय लावा. तुम्हाला कसं गोडीत सांगायचं गोडीत सांगा, नाही तर कठोर तर कठोर सांग, पण सवय लावा. नाही लावली तर पुढची पिढी एवढी वाईट होणार आहे, तुम्ही काही करू शकणार नाही. ऐकत कसं नाही, बाकीच्या गोष्टी कशा ऐकत सांगा बरं. काय विचारतोय? हां, तिथं म्हणता का ना, तिथं ऐकत नाही. समजा जर बाकीच्या वाईट काही सवय लागल्या, एखादा समजा एक्झाम्पल काय बाहेरचं काहीतरी घाणेरडा खायला लागला आहे किंवा बाहेरचं काहीतरी वाईट काहीतरी प्यायला लागला आहे वगैरे, समजलं नाही, व्यसन लागायला लागलं, तिथं काय करता तुम्ही, किती कठोर बनता. तिथं म्हणता का ऐकत नाही हो, ऐकत म्हणता का? ऐकताय, सगळे ऐकत असतेच, आपणच तेवढं कठोर बनत नाही. आपण तेवढं काय झाशीची राणी बनत नाही. कळलं का नाही? म्हणून तसं होतंय, काय का नाही. तर सांगायचा अभिप्राय एवढा आहे. चला, कळाले का सगळे भंग? हां, अजून एक झालं का? बस कळालं ना सगळे. आलापी कसं लावायचं ते? हां, का लावायचं अजून काय गरज नाही, आय थिंक झालेलं आहे ना. तर अशा प्रकारे काय आहे, हे सगळे भंग आपण पाहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, दोषांचं निराकरण. म्हणून सांगितलं तर काय की हे प्रमाद घडतात आपल्याकडनं आणि आपल्याला वाटतं काय की माझ्याकडनं असे कुठलंच पाप कार्य घडलं नाही, मला कर्माचा उदय का आला. बसल्या बसल्या किती संक्लेश परिणाम करत बसतो, बसल्या बसल्या किती प्रमादाचे विचार करत बसतो का नाही, करतो का नाही सांगा, आहे का नाही. मग ते दोष आहेत ना, आहे का नाही. मग त्यामुळे कर्माचा उदय येणार नाही असं कसं. खूप जीव म्हणतात काय मी कोणाचं वाईट केलं नाही, मला कर्माचा काय उदय आला. त्यांना सांगायचं तुम्ही प्रमाद समजून घेतला नाही. जर प्रमाद समजला असता तर काय विषय झाला नसता, आहे का. तर सांगायचा अभिप्राय मग तिथे म्हणून तर मुनिराजांना सुद्धा एवढा उपसर्ग होतो. आता त्यांनी काय कुणाचं वाईट केलेलं आहे, मुनिराजांनी कुणाचं वाईट केलं आहे का, तरीसुद्धा त्यांना उपसर्ग होतात का नाही. प्रतमानुगामध्ये आपण गोष्टी बघितल्या का नाही, आहे ना. कशामुळं, हे केलेले पाप भाव आहेत, है ना. आणि हे आपल्याला कळतच नाही की माझ्याकडनं हे पाप घडते, है ना. जेव्हा आपण नीट बसून कॅल्क्युलेशन करू मग कळेल आपले पाप भाव किती बहुलता आहे ना. पुण्याची त्या मानानं पुण्य तेवढं पण नाही आणि शुद्ध भाव तर किती लांब आहे ना. तर ह्या प्रकारे हे सगळ्याचं जर आपण स्वतः नीट काय करू, विचार करू, तर नक्कीच आपल्याला आपले सुख समजेल. ठीक आहे, बाकीची सगळी चर्चा आता परत बघू. ठीक आहे, प्रमादाची सगळी चर्चा नंतर बघू. ठीक आहे. तर